आपण आता बॅक नेकचं पॅटर्न बघणार आहोत. तर मी बॅक नेकचं हे जे आहे हे ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे आणि गळासुद्धा करून घेतलेला आहे. थोडक्यात गळा सांगते की इथे मी अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाईल इतकं घेतलं, अर्धा इंच खाली शिलाईमध्ये जाईल इतकं घेतलं आणि मधात एक हुक आपली लागेल इतकं अंतर ठेवलेलं आहे. म्हणजे हे मार्जिन माझं शिलाईमध्ये जाणार, हे शिलाईमध्ये जाणार आणि एवढं बाकी राहणार. त्यानंतर आपली गळारुंदी आपण जेवढी घेतली तेवढी अशी इथे सरळ लाईन ड्रॉ केली आणि नॉर्मली एक अशी आडवी आणि एक अशी उभी तिरकस म्हणजेच एक ट्रायंगलचा शेप मी रेडी करून घेतला. आता आपण गळा जो आहे पलटवण्यासाठी किंवा गळ्याची फिनिशिंग करण्यासाठी काहीसं जे आहे सामान घेतलेलं आहे. जसं की हा कॅनव्हास गळ्याच्या अकॉर्डिंग हा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती हा असा चिपकवून घेतला आहे आणि याच्या कडासुद्धा चिपकवून घेतल्या. आपण जे मशीनने लावतो त्याच्यापेक्षा याची फिनिशिंग ही चांगली दिसते. त्यानंतर हा आपला गळ्याच्या वरचा पॅटर्न हा सुद्धा मी कॅनव्हासने चिपकवून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला खाली पॅटर्न रेडी करायचा आहे. तर या बॉर्डर्स ही एक बॉर्डर म्हणजेच आपण गळापलटी करून झाला की असे खाली बॉर्डर्स लावणार आणि त्यानंतर या ट्रायंगलला सुद्धा आपण शेप देणार. तर त्यासाठी मी ह्या अशा साडीच्या काठातल्या पट्ट्या जसं की अशा प्रेस करून मी दुमडून घेतलेले आहे आणि आपण असा सुंदर पॅटर्न रेडी करणार. मी जसं नॉर्मली ठेवतच आहे तरीसुद्धा बघा हे किती सुंदर असं दिसत आहे. झाल्यानंतर किती सुंदर दिसणार. तर आता आपण आपली स्टिचिंग चालू करूया. हे बघा मी अस्तर कट टू कट करून घेतलं, मेन फॅब्रिक कट टू कट करून घेतलं, याला चिपकवून प्रेस करून घेतलं. त्यानंतर असे कॅनव्हास आणि आपण बॅक पॅटर्न जो रेडी करणार त्याचं सगळं साहित्य मी जे एकासोबतच आहे ते प्रेस आणि कट आणि स्टिच कट जे आहे ते करून ठेवलेलं आहे आणि बॅक पॅटर्नचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलच्या लिंकमध्ये मी देणार आहे, तिथून बघा. आणि आता आपण नंतरचा भाग बघूया. आता बघा हा पार्ट मी इथला समोर असा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता काय करणार मी ही इथे अशीच पट्टी ठेवायची आहे, गळा व्यवस्थित असा कट टू कट. आणि याच्यानंतर आपल्याला याच्यावरून जेवढा आपण शिलाईमध्ये जाऊ देत असतो म्हणजेच अर्धा इंचाचा गॅप तुम्ही पाव इंच जाऊ देत असाल तर पाव इंचाचा ठेवा आणि याच्यावर अशी टीप लावायची. कॅनव्हास कट करताना आपण हा एक्स्ट्रा केला होता, जेवढा एक्स्ट्रा केला तेवढाच आपण बाहेर जाऊ द्यायचा आणि त्यानंतर आपली स्टिच जी आहे ही यावरती चालू ठेवायची. तर अर्धा इंच आपल्याला इथे शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे शिलाई लावायची. इथे कॉर्नर आपला नको व्हायला परत एक स्टिच लावली आणि इथेच अशी निडल ठेवायची आहे आणि फॅब्रिक असा फिरवला मी, निडल्स तिथेच आहे आणि इथे सुद्धा आपल्याला अशी स्टिच लावायची आहे. आता हे बरोबर आपलं असं ॲक्युरेट लागलेलं आहे. आता आपण इथनं कट करायचं आहे फॅब्रिक. कॅनव्हास जो शिल्लकचा आहे जास्त झाला असेल तर तो सुद्धा इथे आपण कट करून घ्यायचा आहे. आता याच्यावरती आपल्याला अशी दाबटीप जी आहे दाबटीप ही करून घ्यायची आहे. इथे माझी थोडी शिलाई आलेली नाही आहे तर ही शिलाई मी इथे देते आणि याच्यावरून आता आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर दाबटीप देताना शिलाई आपली या ज्या आहे अस्तरच्या कापडावरच यायला हवी आहे आणि ही शिलाई पण इथपर्यंतच कॉर्नरला येऊ द्यायची नाही आहे. पॉईंट तिथे बनतो तर तो पॉईंट आपल्याला बनू द्यायचा नाही आहे. परत इकडे आपल्याला दाबटीप द्यायची आहे. मार्जिन सगळं आपलं कॅनव्हासच्याच साईडने असायला हवं इथपर्यंत. आता निडल आपल्याला काढून घ्यायची आहे. आता हा फॅब्रिक आपण इथे ही पट्टी जी आहे ही पलटवून द्यायची आणि याच्यावरती आपण प्रेस करायचं असेल तर प्रेससुद्धा करून घ्यायचं. मग तेव्हा हा पॉईंट इथे बनणार नाही, म्हणजे जो काही पॉईंट बनेल तो आपला मायनस होऊन जाणार. ठीक आहे. आता बघा हा माझा एवढा हा पॅटर्न रेडी झाला आहे आणि एक पॅटर्न मी हा ऑलरेडी रेडी करून ठेवलेला आहे म्हणजेच आपल्याला जास्त प्रॉब्लेम व्हायला नको. ही आपली आईची जी पट्टी राहते ना अशी इकडून लावायची आणि पलटवायची तशी आहे, पण मी ते शिलाई केलेली नाही आहे कारण की मला चांगली फिनिशिंग दाखवायची असल्यास मी इथे हात शिलाई करणार. जर मी शिलाई लावली की त्याची जी थ्रेड आहे हे वरून दिसणार आणि मला बिलकुल ॲक्युरेट असं फिनिशिंग हवं आहे. तर इथे बघितलं तर वरचं बरोबर आहे आणि खालीत सुद्धा आपला बरोबर मार्जिन इथे जाणार. त्यानंतर गळा बघा, गळ्याचं सुद्धा आपला हा अर्धा इंच इथे फोल्डमध्ये गेल्यानंतर हा पण आपला एवढा रेडी होणार आणि हा उरलेला पार्ट आपला एवढा गळ्याच्या कॅनव्हासमध्ये जाणार. आता बघा याला आपण आधी प्रेस करून घेऊया. इथे मी याला प्रेस करून घेतलं आणि आता आपण जो आहे हा वरचा गळा याची सुद्धा फिनिशिंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपण बाकीची बॉर्डर्स जी आहे ही अटॅच करायची. तर ही पण मी कॅनव्हास असं मोठंच कट करून घेतलेलं आहे आणि याला पण असं व्यवस्थित सेट करायचं. असं व्यवस्थित इथे पण याला सेट करून घ्यायचं आणि जे काही इथे एक्स्ट्रा येत आहे हे कट करून घ्यायचं आहे.
असं. आता शिलाई करताना हा पार्ट आपल्याला असा उघड ठेवायचा, याच्यावरून जर शिलाई केलं की हे व्यवस्थित येणार नाही. आणि इथे आपलं मार्किंग जे आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार हे दिसतच आहे. तुम्ही सरळ करून मारली शिलाई तरीही चालेल, मी उलटी केली कारण की मला माझे मार्किंग जे आहे हे दिसत नव्हते आणि मला याच्यामध्ये पण कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे मला असं वाटत नाही की प्रॉब्लेम होतो. आता जर मग मी हे अशी माझी प्रॉपर शिलाई लागलेली आहे आणि मी असं प्रेस करायच्या आधी कट लावून घेते, म्हणजे प्रेस शिलाई लावायच्या आधी. आणि हे नॉर्मल मी प्रेस करून बघेल की हे माझं बरोबर आलं आहे का. जर प्रेस नसेल करायचं तर हे असं बघा, हा पार्ट असा आधी ठेवायचा आणि त्याच्यावरती हा पार्ट, आणि इथे बघा की आपलं किती येत आहे. तर माझं इथे अर्धा इंच माझं आयसाठी इथे ही तर आपली हुक होणार, पण इथे आपली आय लागणार. तर हे एवढं व्यवस्थित असं माझं रेडी होणार. तर हे माझं प्रॉपर आलेलं आहे, यात मी काहीच करणार नाही. आता मी काय करणार, याला अशी दाब स्टिच देणार. जर दाब स्टिच द्यायची नसेल तर नका देऊ, काहीच प्रॉब्लेम आपला इथे होणार नाही आहे. आता आपण आधी इथे पट्टी लावून घेऊया. तर ही सगळ्यात आधी आपण इथे ही वरची पट्टी, आता आपल्याला इथे पॅटर्न रेडी करायचा आहे. तर मी या ही पट्टी आणि ही बॉर्डरची पट्टी रेडी करून घेतली आहे. याला मी फोल्ड करून प्रेस करून घेतलेला आहे. आणि आता बघा, जशी इथे अशी ही पट्टी ठेवायची. हे एक्स्ट्राचे थ्रेड जे येते ह्याची याने फिनिशिंग थोडी मार खाते, तर त्या काय करायचं, हे एक्स्ट्राचे थ्रेड जे आहे ना आलेले मधामध्ये हे कट करून घ्यायचे. बघा, मी तुम्हाला छोट्या छोट्या इन डिटेल इथे मी गोष्टी सांगत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता बघा, एकही थ्रेड आपला असा हा वर येणार नाही अशा पद्धतीने इथे आपण ठेवलेला आहे. आणि बिलकुल इथनं आपल्याला स्टिच लावायची आहे. इथे मी आपलं प्रेशर फूट असं वरती केलेलं आणि इथे निडल आतमध्ये टाकलेली. आणि आता बघा, बिलकुल अशी ही बॉर्डरच्या कडेवरतीच कडेच्या वरती यायला हवी अशी हळूहळू ओढ ताण न करता मी शिलाई लावत आहे. आणि जर यात एक्स्ट्राचे काही थ्रेड आले ना, हे आधीच कट करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग अशी छान सुंदर सोबर अशी येतं. ठीक आहे. तर बिलकुल मशीन इथे स्पीडने आपल्याला चालवायची नाही आहे, कारण की आपला पॅटर्न हा खराब होईल आणि आपल्याला आपलं फिनिशिंग हे प्रॉपर दिसवायचं आहे. व्यवस्थित योग्य फिनिशिंग जर हवी असेल तर आपल्याला या छोट्या छोट्या टिप्स इथे फॉलो कराव्या नक्कीच लागणार आहे. आणि हा गळा दिसायला जरी सुंदर, सोबर आणि बिलकुल असा साधा जरी दिसला ना, तर याच्या मागे मेहनत ही खूप आहे. तर याची शिलाई थोडीशी ही जास्तच घ्यायची, कारण की या बारीक बारीक लेस रेडी करणं आणि कापडाच्या ते पण काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी इथे अशा कडेकडेने स्टिच लावायची आहे. आणि हे एक्स्ट्राचं जे आहे, आता जे काही एक्स्ट्राचं हे कट करून घ्यायचं आहे. आणि हे पण एक्स्ट्राचं थोडं ठेवून शिल्लक बाकीचं कट करायचं आहे. आता बॉर्डर लावायची आहे. तर बघा, ही बाजू तर आपली अशी व्यवस्थित झालेली आहे. ही बाजू तुम्ही इकडे बघा, हा ट्रायंगल आपला बरोबर झालेला आहे. आता आपल्याला काय लावायचं आहे, ही वरची बॉर्डर. तर बॉर्डर बघायची आधी इथे कशी लावलेली आहे आणि त्यावरती नंतर असं खाली ठेवून आधी बॉर्डर जी आहे ही वरच्या बाजूने लावायची आहे आणि नंतर खालची पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे. म्हणजे वरच्या बाजूने आधी ही बॉर्डर आपण लावून घ्यायची आणि त्यानंतर पट्टी जी आहे खालची, म्हणजे जेवढा फॅब्रिक इथे जातोय तेवढा कट करायचा आहे. इथे बघा, इथे मी सिंगलच अशी शिलाई लावलेली आहे आणि एवढा पॅटर्न रेडी झालेला आहे. आता बघा, हा माझा रेडी झालेला पॅटर्न आहे. हा मी याच्यावरती हा उलट ठेवेल आणि तुम्हाला इथे दिसत असेल तर माझा थोडासा गॅप आलेला आहे, कारण की मी आधी पट्टी ही रेडी केलेली आणि नंतर बॉर्डर लावली, त्यामुळे थोडा हा प्रॉब्लेम झाला. पण तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी इथे सांगते. असं हे एकावरती एक ठेवायचं आहे. अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन, नंतर हुकायसाठी जाणार हा पार्ट. आणि इथे बघा, बिलकुल असं आपला प्रॉपर जे आहे ते आलेलं आहे आणि इथे गॅप पण आपला मिळालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ही पट्टी रेडी झालेली आहे. आता आपल्याला खालची ही पट्टी इथे कापड लावून पट्टी दुमडायची आणि त्याच्यावरून नंतर इथे शिलाई लावायची आहे. आता बघा, पट्टी लावायची आहे इथे. तर इथे जेवढं हे एक्स्ट्रा उरलं ना, याच्यावरती डायरेक्ट अशी मार्किंग जी आहे ही करूनच घ्यायची आहे. जिथे जेवढं फॅब्रिक जातं तेवढं मग आपल्याला जाऊ द्यायचं आहे. तर ही पट्टी मी इथे अशी दुमडून घेतली आहे डायरेक्टली अशा पद्धतीने. आणि इथे जेवढं जातं आहे आपल्या शिलाईमध्ये त्याच्यावरून आपल्याला इथे स्टिच लावायची आहे. अशी शिलाई सरळ लावून घ्यायची आहे. जिथे जेवढं जाते ना तेवढं जाऊ द्यायचं. याच्यावरून दाब स्टिच पण लावायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग ही छान दिसते. आणि इथे ही पट्टी अशी दुमडून घ्यायची आहे. डायरेक्टली शिलाई लावली तरी चालेल, किंवा हा फॅब्रिक याच्यावरती ठेवून अशी शिलाई लावली तरीसुद्धा चालेल.
अशा पद्धतीने आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. आता आपल्याला क्लिप चं जे आहे ते रेडी करायचं. इथे बघा मी हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलं. आता आपल्याला हुक काय करायचं आहे, तर हा साडी आणि अस्तरचा पार्ट चिपकलेलाच आहे, म्हणजेच आपण काहीतरी स्टिच केलं त्याचा उरलेला, म्हणजे शिलाई देऊन होती तर हा चिपकूनच आहे. तर मी हात सरळ घेते आणि एक याची पट्टी आपल्याला जी आहे याची साईज आधी बघून घ्यायची आणि ही पट्टी रेडी करायची आहे. असं मी इथे ठेवलेला आहे आणि वर अर्धा इंच शिल्लक राहील आणि खाली अर्धा इंच शिल्लक राहील, एवढं ठेवून आपल्याला याच्यावरती सरळ अशी टीप लावायची आहे. आता बघा हा एक्स्ट्राचा फॅब्रिक हा मी इथे कट करते. असं इथे एवढं कटिंग झालेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, हा पार्ट इथे असा दुमडायचा आहे आणि हा पार्ट असा इथे दुमडायचा आहे. याच्यावरून आपल्याला अशी दाब टीप द्यायची आहे. स्टिच लावलेली आहे. परत आता हा आपला फॅब्रिक याला आपल्याला आय करायची आहे, तर असं दुमडायचं आहे. पण याला आपल्याला आयचे बटन्स जे आहे आय आपण जे करू तर त्याला कॉर्नर जे आहे दुमडून टाकू, म्हणजे कसं थ्रेड याचे एक्स्ट्राचे म्हणजे बाहेर निघणार नाही. ठीक आहे, हे अशी फिनिशिंग झाली आणि याचे एक्स्ट्राचे थ्रेड्स आपण कट करू. आता हे आतमधले जे आहे हे फॅब्रिकचे आहे, हे असू देऊ, बाकी एक्स्ट्राचे आपण सगळे थ्रेड कट करू. आता त्यानंतर बघा हा पार्ट असा इथे ठेवायचा आणि आपला हा पार्ट आयचा पार्ट, आयला बघा काय केलं, ही पट्टी फक्त अशी ते अर्धा इंचाने स्टिच लावली आणि त्यानंतर दुमडली आहे. तर आपलं जे आहे बिलकुल काठ हे इक्वल आलं पाहिजे. इथे बघू शकता तुम्ही आपला थोडंसाही असा अंतर आलेलं नाही आहे. हे जे अंतर आहे हे कॅनव्हसचं आहे आणि आपण जेव्हा याला हात सिलाई करू तर आतमध्ये एक छोटीशी अशी प्लीट घेऊन घेऊ किंवा असं व्यवस्थित करूया, म्हणजेच याचा काहीच पार्ट जो आहे मागे पुढे निघणार नाही. आणि हा सुद्धा आपला पार्ट बघा हा इथे असा ठेवला. तुम्ही कशीही हुक करा, पण असं ठेवून रिचेक करा की नक्की आपलं काठ ते काठ बरोबर मॅच होत आहे का, अनइवन कुठेतरी आपलं आले आहे का, काही चुकत आहे का, हे नक्की चेक करा. तर आपलं जे आहे हे इक्वल असं आलेलं आहे, यात आपला काहीच फरक येत नाही आहे. तर मी हे कन्फर्म समजून यात आता स्टिच लावेल. आता बघा ही एवढीशी पट्टी आहे, यात 2 हुक लावेल तरी चालेल, 3 हुक लावेल तरी चालेल आणि 4 लावलं तर हे फार चांगलं होणार, कारण की आपला गॅप नंतर कुठेच असा दिसणार नाही आणि अशी आपली व्यवस्थित अशी फिनिशिंगसुद्धा दिसणार. तर मी इथे 4 आय जे आहे करणार आहे हुकचे. तर कुठे एक बघा, एक इथे परत एक इथे आणि परत एक इथे, एवढं जवळजवळ जे आहे मी 4 हुक जे आहे आपले आय हे रेडी करणार आहे. तर इथे बघा आय कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा. इथे निडल ठेवली, मशीनची शिलाई मी इथे लॉक केली आणि सरळ अशी स्टिच आणली. परत निडल मशीनमध्येच ठेवली, फॅब्रिक फिरवला आणि परत इथे शिलाई आपली लॉक केली. बिलकुल आपलं हुक जाईल इतकंच होल तिथे ठेवलेलं आहे. परत इथे पण आपली शिलाई येऊ द्यायची आहे. इथे निडल ठेवली, परत असं लॉक करायचं आहे आणि परत स्टिच लावायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे आय जे आहे रेडी करून घ्यायचे आहे आणि आय असे जवळजवळ लावायचे, जेणेकरून आपलं हुक लावल्यानंतर गॅप दिसणार नाही आणि फिनिशिंग आपली छान दिसेल. असा इथपर्यंत आलं आहे आणि परत कुठेच इथे आपण ओढताण करायची नाही आहे. ओढताण केली की तो फॅब्रिक आपला कमी जास्त होतो किंवा काहीतरी त्यात प्रॉब्लेम येतो, म्हणून जसा तो इझिली हँडल होत आहे तसाच तो हँडल करायचा आहे. अशा पद्धतीने आपली नीट अँड क्लीन जी आहे हुक आणि आयची पट्टी रेडी झालेली आहे. बघा इथे ठेवलं तर यात काहीच आपला असा गॅप पडत नाही आहे किंवा काहीच आपलं अनइवन असं दिसत नाही आहे. बिलकुल नीट अँड क्लीन अशी प्रॉपर आपली शिलाई आलेली आहे. इथे जशी आपण आयसाठी अशी पट्टी रेडी केली आणि इथे हुकची केली, तर वरती पण आपण इथे अशी आयची पट्टी रेडी केली आणि नॉर्मल सिलाई दिलेली आहे. ही सिलाई नंतर मी काढेल हुक लावेल तेव्हा. आता इथे सुद्धा आपल्याला आयसाठी जी आहे ही पट्टी रेडी करायची. हा एक कापडाचा तुकडा घेऊन घेतला, असा मधात ठेवला आणि डायरेक्टली अर्धा इंचावरून शिलाई जी आहे ही लावून घेतली. यात मी साडीचा फॅब्रिक ठेवलेला नाही आहे. त्यानंतर बघा हा एक्स्ट्राचा फॅब्रिक जास्त जाड व्हायला नको म्हणून कट करून घेतला आणि हा पण कॉर्नर मी कट करून घेतला आहे. त्यानंतर इथे सुद्धा नॉर्मल कट केलं आहे, म्हणजे एक्स्ट्रा जास्त आपल्याला कापड ठेवायचा नाही आहे असं. आणि याला सुद्धा अशी पट्टी आपण दुमडून घ्यायची आहे आणि इथे आपण आय रेडी करणार आहोत. इथे आपण हुकसाठी जसं आपण रेडीमेड मशीनच्या साह्याने आपण आय रेडी केला तसा आय इथे रेडी करणार नाही आहोत. इथे आपण धाग्याचा म्हणजे दोऱ्याचा करणार आहोत निडलने. एवढी पट्टी आपण बाजूला दिसू द्यायची आणि याच्यावरून स्टिच लावायची. शिलाई देऊन दिली आहे आणि हा एक्स्ट्राचा थ्रेड मी कट करून घेत आहे. आता बघू शकता आपला पॅटर्न हा बिलकुल असा मॅच झालेला आहे.
हा पार्ट आपला इथे मॅच झाला. आता आपण साईड फिटिंग किंवा समोरचा पार्ट स्टिच करायचा आहे, तर यासाठी म्हणून आपण अशी 5 नंबरची मोठी शिलाई जी आहे ही लावून ठेवायची आहे आणि नंतर आपण काढणार आहोत. ती शिलाई नंतर आपण काढणार आहोत. फक्त आपल्याला फिनिशिंग आणि फिटिंग वगैरे व्यवस्थित यायला हवं, प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून इथे मधात मी नॉर्मल कच्ची शिलाई लावून ठेवू. इथे सुद्धा आपला हा ट्रायंगल बघा बिलकुल प्रॉपर असा झाला आहे, असा ना की हा असा मॅच होता, असा हा व्यवस्थित मॅच झालेला आहे. याची कडा बघा तुम्ही, बिलकुल व्यवस्थित, आपला काहीच असा फरक जास्त झालेला नाही आहे. तर इथे हा फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचा आणि इथे सुद्धा आपल्याला एक नॉर्मल स्टिच जी आहे ही लावून घ्यायची आहे, किंवा साध्या दोऱ्याने कच्ची शिलाई लावली तरीही इथे प्रॉब्लेम होत आहे. तर मी इथे अशी पल्प पिन लावून घेणार आहे व्यवस्थित. आणि आता आपण समोरचा पार्ट रेडी करणार आहोत.